मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण विंदा करंदीकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की विंदा करंदीकर हे 1950 नंतरचे मराठीतील एक अतिशय महत्त्वाचे कवी आहेत आणि त्यांनी मराठी साहित्याला किंवा मराठीला प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, माझा हा जो लेख आहे तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गिरणांगण या वार्षिकांकामध्ये 2009-10 मध्ये प्रकाशित झालेला होता. हाच लेख मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतून तुम्हाला विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती मिळणार आहे. मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे निधन 14 मार्च 2010 रोजी झाले. त्यांनी मराठीला तिसरे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून दिलेले आहे. मग पहिले दोन कोण? तर वि.स. खांडेकर हे पहिले ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखक मराठीतले. त्यानंतर कुसुमाग्रज, ज्यांचं मूळ नाव वि.वा. शिरवाडकर आहे. ठीक आहे. तर यांनी पहिली 2 ज्ञानपीठ पारितोषिकं मराठी साहित्याला मिळवून दिली होती आणि तिसरे म्हणजे विंदा करंदीकर. योगायोग असा आहे बघा की या तिघांच्या नावामध्ये सुरुवातीला वि आहे आणि शेवटी कर आहे. हा योगायोगाचा भाग आहे. अवघ्या महाराष्ट्राने हे त्यांच्या निधनाचे जे दुःख आहे ते अटळ दुःख माझ्या मनाबंद दगड असे म्हणून सहन केले. माझ्या मनाबंद दगड नावाची त्यांची एक कविता आहे. त्यांच्या निधनाने मराठी काव्यक्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला. विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांमध्ये देखील लेखन करून मोलाची भर घातलेली आहे. या व्हिडिओमधून या सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्या बहुपेडी व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्य प्रकारांवर अमिट असा ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविन्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे आजोबा बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना संन्यासी कवी, ध्रुवताऱ्यासारखा आढळ प्रकाश देणारा, मराठी साहित्यातील ज्ञानसूर्य, मराठी साहित्यातील एक तपस्वी, ज्ञानतपस्वी, भारतीय साहित्यातील महामेरू, विश्वाला गवसणी घालणारा साहित्य महर्षी इत्यादी विशेषणे वापरून त्यांचा गौरव केलेला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी धालवल, तालुका देवगड, जिल्हा रत्नागिरी, सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा या गावी झाला. त्यांचे मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. काव्यलेखनासाठी त्यांनी विंदा करंदीकर हे टोपण नाव धारण केले व नंतर त्याच नावाने ते साहित्य विश्वामध्ये ओळखले जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुर्ल्याच्या सरकारी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या न्यू स्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्याच राजाराम महाविद्यालयामध्ये, तर BA आणि MA ची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठामधून घेतली. करंदीकरांनी अर्थार्जनासाठी प्राध्यापकीय व्यवसाय स्वीकारला. त्यांनी रुईया महाविद्यालय माटुंगा व SIES महाविद्यालय शीव मुंबई येथे इंग्रजी या विषयाचे अध्यापन केले. म्हणजे ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. पूर्णवेळ साहित्यलेखनासाठी त्यांनी 1976 साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. विंदा करंदीकरांचा सुरुवातीच्या काळात सामाजिक राजकीय विचारांशी, चळवळींशी संबंध आला होता. ते प्रारंभी सावरकरवादी होते. नंतर ते मार्क्सच्या साम्यवादी विचारांकडे आकृष्ट झाले. त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा देखील काही प्रमाणात प्रभाव होता. 1942चे चळेजाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात त्यांचा सहभाग होता. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. करंदीकरांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र कविता हे राहिलेले आहे. त्यांनी पहिली कविता 1936 साली लिहिली.
त्यांचा पहिला कविता संग्रह श्वेतगंगा हा 1949 साली प्रकाशित झाला. त्यानंतर मग त्यांचे मृद्गंध, ध्रुपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शने हे कविता संग्रह यावर्षी प्रकाशित झाले. ठीक आहे. संहिता हा त्यांचा कविता संग्रह मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेला आहे आणि विजया राजाध्यक्ष यांनी आदिमाया हा कविता संग्रह 1990 साली प्रकाशित केला. यामध्ये त्यांच्या निवडक कविता आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे 12 बालकविता संग्रहही प्रकाशित झालेले आहेत. 12 बालकविता संग्रह. विंदांच्या कवितेची जडणघडण मराठीतील केशवसूत, माधव जुलियन, बासी मर्ढेकर, तर इंग्रजीमधील इलियट, हॉपकिन्स, ब्राउनिंग यासारख्या कवींच्या संस्कारातून झालेली आहे. त्यासोबत त्यांच्यावर फ्राईड व मार्स या विचारवंतांच्या विचारांचा संस्कारही त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वावर झालेला होता. त्यांची प्रारंभीची कविता ही सामाजिक व मार्क्सवादी आहे. असे असून देखील विंदांनी कोणत्याही विचारसरणीला बांधून घेऊन आपली जाणीव मर्यादित करून घेतलेली नाही. कोणाच्याही कवितेचे, आशयाचे, विचारांचे, अभिव्यक्तीचे, शैलीचे अनुकरण त्यांनी केले नाही. या सर्वांचे प्रभाव, संस्कार पचवून त्यांनी स्वतःचे मीपण, स्वत्व जपले. स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. विंदा करंदीकरांची एक कविता आहे. तिचे नाव आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ हे शब्द गीतेमधले आहेत. क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर जीवन जाणून घेणारा, आणि क्षेत्र म्हणजे संपूर्ण जीवन. विंदांची कविता वाचताना, ती समजून घेताना, तिचा अभ्यास करताना वाचकांची अशीच अवस्था होते. मानवी जीवनाच्या जवळजवळ सगळ्या अंगांना विंदांनी आपल्या कवितेतून साकार केलेले आहे. त्यामुळे त्यांची कविता वाचणे म्हणजे संपूर्ण मानवी जीवन समजून घेणे असेच आहे. शोषणावर उभा असलेला समाज, वेगवेगळ्या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून त्यांची दुःखे, अगतिकता, लाचारी, त्यांची होरपळ, धोंड्या न्हावी, कावेरी डोंगरे, बकी, यशोदा, देशपांडे इत्यादी कवितांमधून व्यक्त होते. आधुनिक समाजाची दिशाहीनता, निरर्थकता, प्रेमभावना, त्याच्या विविध छटा, इंद्रियनिष्ठ शारीर अनुभव, क्रांतीची अपरिहार्यता, आशावाद, काही कवितांमधून अटळ हिंसा, तर काही कवितांमधून शांततेची, अहिंसेची आवश्यकता, समर्थन, आत्मतत्वाच्या साक्षात्काराची ओढ, असे मानवी जीवनाचे, समाजाचे वेगवेगळे पैलू त्यांनी कवितेतून शब्दांकित केले. विंदांची कविता एकाच वेळेस भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांमध्ये संचार करते. शोषणाचे चित्रण करताना ती त्याचा इतिहास देखील शोधते. पिरॅमिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती, हे त्यांच्या एका कवितेतील या ओळी आहेत. आणि चीनच्या त्या भिंतीवरती बुर्जागणिक भूत आहे, या त्यांच्या काही कविता आहेत. दातापासून दाताकडे या कवितेमधील या ओळी आहेत. या पंक्तीतून ते इजिप्शियन संस्कृती आणि चीनची प्राचीन भिंत हे भूतकाळातील ऐतिहासिक संदर्भ देतात. याच्यातून आपल्याला शोषण दिसून येतं. भारतीय संस्कृतीत याचा शोध घेताना ते चिंधी या कवितेत, चिंधी म्हणजे काय तर दुःखाचे प्रतीक, चिंधी होती कृष्णाआधी, चिंधी उरली कृष्णेनंतर. म्हणजे दुःख हे कृष्णाच्या आधी देखील होतं आणि कृष्णाच्या नंतर देखील उरलेलं आहे. ते अशा प्रकारे दुःखाचा, शोषणाचा इतिहास उभा करतात. वर्तमानातील अनेक संदर्भातून ते ही व्यवस्था उभी करतात. भविष्यातील आशावाद, ते लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या माझ्या मना बंद दगड, या व इतर कवितांमधून व्यक्त करतात. चिंतनशीलता हे करंदीकरांच्या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इतिहास, विज्ञान, बुद्धिनिष्ठ भूमिका, साम्यवाद यातून त्यांची चिंतनशील दृष्टी दिसून येते. संदर्भ बहुलता हे देखील त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य. रामायण, महाभारत, भारतीय, पाश्चात्यांचा इतिहास, तेथील पुराणे, ग्रीक साहित्य, त्यांच्यातील कथांचा, प्रतीकांचा समर्पक व योग्य वापर ते आपल्या कवितांमधून करतात. मानवी जीवनातील कोणताही अनुभव त्यांना कवितेसाठी वर्ज्य नाही. जीवनाविषयी अनिवार्य निष्ठा त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसून येते. ते जसा शोषणाचा इतिहास उभा करतात, तसेच ते प्रेमभावनेचे चित्रण करतात. अध्यात्म व विज्ञान, अध्यात्म व शुद्ध शारीर अनुभव यातील भिंतीही ते काही नाहीशा करतात. करंदीकरांनी त्यांच्या स्वतःच्या कवितेचे
सामाजिक जाणीवेचे क्षेत्र, लैंगिक जाणीवेचे क्षेत्र, व्यक्तिदर्शनाचे क्षेत्र, चिंतनात्मक जाणीवेचे क्षेत्र असे वर्गीकरण केलेले आहे. मात्र ही क्षेत्रे परस्परांपासून वेगळी नाही आहेत, अलग नाही आहेत. या सर्व क्षेत्रांच्या एकत्रीकरणातून, एकरूपतेतून, परस्परानुप्रवेशातून त्यांची कविता आकार घेते. संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशात करंदीकरांच्या काव्याचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगितलेले आहे. करंदीकरांच्या काव्यात व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे तसेच पार्थिवापासून अपार्थिवापर्यंतचे व्यापक अनुभव क्षेत्र सामावले आहे. पार्थिवतेचे आकर्षण, सामाजिक भान, विज्ञाननिष्ठा आणि आध्यात्मिक कुतूहल यांचा संगम त्यांच्या काव्यात आहे. चिंतनशील पिंडामुळे विश्वरहस्याचा शोध हेही त्यांच्या काव्यातील एक केंद्रवर्ती सूत्र आहे. अशा प्रकारे संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेणारी, जीवनाच्या सर्व मूर्त अमूर्त विचारांना, तत्वांना स्थान देणारी, मूल्यांचा आग्रह धरणारी, समतेवर आधारित समाज रचना स्थापन करू पाहणारी विंदांची कविता अनेक स्थित्यंतरातून घडत गेली. त्यातून तिने आशयाची नवी क्षेत्रे शोधली, नवीन सूत्रे दिली. या सर्वंकष आशयाला अभिव्यक्त करण्यासाठी त्यांनी आविष्काराची, अभिव्यक्तीचीही नवी रूपे शोधली. आविष्काराची आणि अभिव्यक्तीची देखील त्यांनी नवीन रूपे शोधलेली आहेत. कोणती? तालचित्रे, मुक्तसुनीते, विरूपिका, स्वच्छंद हे नवीन आकृतिबंध, तसेच गझल, आततायी अभंग, सुक्ते या पारंपरिक नव्या जुन्या प्रकारांचा वापर त्यांनी काव्यात केला. भाषेचे, शैलीचे, अभिव्यक्तीचे नवनवीन प्रयोग त्यांनी केले. मात्र प्रयोगासाठी प्रयोग न करता आशयाला व्यक्त होताना जाणवणाऱ्या अपरिहार्यतेतून त्यांनी अभिव्यक्तीच्या रूपांचा वापर केला. अक्षर, मात्रा, ओळी यांचे बंधन स्वीकारले नाही. सहजता, स्वाभाविकता हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य सांगता येईल. वरील कवितांव्यतिरिक्त करंदीकरांनी बालकविताही लिहिलेल्या आहेत. त्यांचे एकूण 12 बालकविता संग्रह प्रकाशित आहेत, प्रसिद्ध आहेत. बालकविता हा काव्यप्रकार म्हणून जाणीवपूर्वक हाताळणारे ते मराठीतले पहिलेच कवी ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. मराठी बालकवितेचा पायाच जणू त्यांनी घातलेला आहे. ही गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे. बालकविता अनेकांनी लिहिल्या, मात्र करंदीकरांच्या बालकवितेत लहान मुलांपासून 12 वर्षाचे किशोरवयीन मुलं, त्यांचे मित्र व नातेवाईक, त्यांची घरे, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचा निरागसपणा इत्यादी अनेक बाबी येतात. संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशामध्ये त्यांच्या बालकवितांचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगितले आहे. करंदीकरांच्या बालकविताही पारंपरिक बालकवितांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यात आघातयुक्त छंदांचा वापर असून नाद आणि अर्थ यांची गंमतशीर गुंफण केली आहे. बालकांच्या भावविश्वाशी समरसता, नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती यांच्यासोबतच अभिजात आणि प्रसन्न विनोद या बालकवितांमध्ये आढळतो. या बालकवितांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचले, त्यांचे आजोबा बनले. लहान मुलांची बालसुलभ उत्सुकता, कुतूहल, त्यांचे निरीक्षण करण्याची शक्ती, मुलांच्या वागण्या बोलण्यात असणारी लय, नादमयता, त्यांची विशिष्ट अशी भाषा, त्यांचे शब्द, तसेच करंदीकरांच्या स्वभावातला मिश्किलपणा, कल्पकता यातून त्यांची बालकविता आकारास येते. त्यांच्यानंतर अनेकांनी बालकविता लिहिल्या. करंदीकरांच्या बालकवितांपुढे ते अधिक मजल मारू शकले नाहीत. कवी म्हणून मिळत गेलेल्या प्रसिद्धीमुळे करंदीकरांचे जे लघुनिबंध आहेत ते काही प्रमाणामध्ये दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यांचे स्पर्शाची पालवी 1958 साली प्रकाशित झालेला लघुनिबंध संग्रह, आकाशाचा अर्थ 1965 साली आणि करंदीकरांचे समग्र लघुनिबंध संपादिका विजया राजाध्यक्ष 1966 हे 3 संग्रह प्रकाशित झालेले आहेत. करंदीकरांच्या लघुनिबंधामध्येही काव्य आहे. गद्यशैली आणि काव्यशैली यांचे मिश्रण झालेले आहे. संवेदनक्षमता, भावनात्मकता, हळुवारपणा, कोटिबाजपणा, अलंकारिकता ही त्यांच्या लघुनिबंधाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. स्वतःचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ते कसे असावे, कसे जगावे यासंबंधीचे विचार लालित्यपूर्ण शैलीतून, लहान लहान घटनाप्रसंगातून, व्यक्तिचित्रातून त्यांनी आपल्या लघु निबंधांमधून मांडलेले आहेत. मात्र 1965 सालीच कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आपले लघुनिबंध लेखन थांबविलेले दिसून येते. या व्यतिरिक्त करंदीकरांच्या परंपरा आणि नवता या समीक्षा ग्रंथाला मराठी समीक्षेमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. तो 1967 साली प्रकाशित झालेला आहे.
त्यानंतर त्यांचे लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट म्हणजे जीवनाला अतिशय उपयुक्त महत्त्वाचं असा आर्ट म्हणजे कला 1991 साली, अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज 1997 साली हे इंग्रजी समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. जगप्रसिद्ध ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हा त्यांचा समीक्षा ग्रंथ 1957 सालीच प्रकाशित झालेला होता. त्याचा तो अनुवाद आहे. फाउस्ट भाग 1 1965 राजा लिअर हे अनुवादित साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव 1981 हे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही कवितांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये भाषांतर देखील झालेले आहे. याशिवाय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या मात्र असंग्रहित मराठी कविता, मुलाखती, असंग्रहित भाषणे असे विपुल साहित्य करंदीकरांच्या नावावर आहे. या सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी मोलाची भर घातलेली आहे व त्यांना समृद्ध केले आहे एवढे मात्र निश्चित. त्यांच्या या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. काही राज्य पातळीवरचे आहेत, काही राष्ट्रीय पातळीवरचे आहेत, तर काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आहेत. त्यामध्ये केशवसूत काव्य पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचे 10 पुरस्कार मिळालेले आहेत. सिनियर फुलब्राईट पुरस्कार 1967 साली मिळालेला आहे. सोव्हिएट लँड नेहरू वाङ्मय पुरस्कार 1970 साली मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक 1985 साली. कविराज कुसुमाग्रज पुरस्कार 1997 साली. अखिल भारतीय कवितेसाठी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील कबीर सन्मान पुरस्कार 1991 साली. मानाचा जनस्थान पुरस्कार 1993 साली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डिलीट पदवी 1996 साली आणि अतिशय महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा 2003 सालचा साहित्य अकादमीचा ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यामध्ये समावेश आहे. विंदा करंदीकर हे वैयक्तिक आयुष्यामध्ये जसे जगले तसेच साहित्यातून त्यांनी स्वतःला प्रकट केले. आपल्या विचारांशी, तत्वांशी, मूल्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, त्याची प्रतारणा केली नाही. ते खऱ्या अर्थाने संन्यस्त वृत्तीचे होते. साहित्य लेखनासाठी त्यांनी आधी 1976 साली व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर कवितेच्या प्रांतातूनही 1981 साली निवृत्ती जाहीर केली. अर्थात त्यांच्या आतल्या प्रतिभेने त्यांना नंतरही लिहितेच ठेवले आणि म्हणून नंतर त्यांचा अष्टदर्शने हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आपल्याला दिसून येतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असा संदेश देणारे विंदा आयुष्यभर सगळ्यांना देत राहिले, भरभरून देत राहिले. त्यांना वेळोवेळी पुरस्कारातून मिळत गेलेली रक्कम त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये निस्पृहपणे जे लोक काम करत होते अशा व्यक्तींना आणि संस्थांना दान केली. मृत्यूनंतरही त्यांनी देहदान आणि नेत्रदान करून बोले तैसा चाले ही लोकोक्ती जी आहे ही लोकोक्ती सार्थ ठरवली. कवितेतून असहाय दुःखितांना आनंद देत जावे, आनंद देत असता आनंद घेत जावे असे म्हणणारे विंदा आयुष्यभर आपल्या कवितेतून दुसऱ्यांना आनंद देत राहिले. आयुष्यातला क्षणनक्षण समरसून मनापासून जगलेले विंदा मृत्यू असे म्हणून जगण्याचा अर्थ आहे असे म्हणून आसक्तीविरहित आयुष्य जगले. साहित्याच्या रूपाने सर्व मानवजातीसाठी आपल्या मराठी भाषिकांना अभिमान वाटावा असा अनमोल ठेवा मागे ठेवून त्या आपल्यातून निघून गेलेले आहेत, एका नवीन प्रवासासाठी, एका नव्या सत्याच्या शोधासाठी. मित्रांनो, हा लेख लिहिण्यासाठी मी खालील संदर्भ ग्रंथ वापरले होते. बहुपेडी विंदा, विजया राजाध्यक्ष. त्यांच्या निधनानंतर लोकसत्ता व इतर वर्तमानपत्रांमध्ये जे अनेक लेख प्रकाशित झाले ते लेख मी त्यासाठी वाचले होते. आणि संहिता हा त्यांचा जो काही निवडक कवितांचा संग्रह आहे, जो संपादक मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेला आहे, हे संदर्भ ग्रंथ मी त्यासाठी वापरले होते. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला विंदा करंदीकर यांच्याबद्दल भरपूर माहिती मिळालेली असणार आहे. तुम्हालाही नेट सेटसाठी कामात येऊ शकते, स्पर्धा परीक्षांसाठी कामात येऊ शकते, BA MA करत असताना कामात येऊ शकते आणि एक चांगला कवितेचा जाणकार रसिक म्हणून देखील ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना किंवा इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.